नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। सिन्नर माळेगाव MIDC परिसरात हिंद रेक्टिफायर कंपनीतून कॉपरची चोरी करणाऱ्या टोळीतील चोरटे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यात। मध्यरात्रीचे सुमारास सिन्नर तालुक्यातील माळेगाव MIDC परिसरात हिंद रेक्टिफायर लिमिटेड कंपनीतील सिक्युरिटी गार्डला अज्ञात आरोपितांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे हातपाय दोरीने बांधून कंपनीचे टेस्टिंग सेक्शनचे गोडाऊनमधील कॉपर वायरच्या बॉबिन व AC साठी लागणारे कॉपरचे पाईप असे एकूण 320 किलो कॉपर 1,28,000 रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेलेबाबत MIDC सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून सुनील रघुनाथ सोनार, इस्माईल याकूब खान या 2 संशयितांना ताब्यात घेतले। यातील ताब्यात घेतलेले वरील दोन्ही संशयितांना सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे इरसाद उर्फ लंबू मसूद अली, राहणार गोदेफाटा इगतपुरी, संतोष उर्फ राहुल सोमा हिट्टिये, हर्षद दशरथ बेडकोळी, रवी पगारे, वैभव दत्तू मुकणे, राहुल बोडके यांचेसह तसेच आरोपी इरसाद उर्फ लंबू याचे इतर साथीदार यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक 1 ते 2 यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्ज्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 197 किलो वजनाची कॉपर वायर तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असा एकूण 3,78,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। फरार संशयितांचा शोध सुरू आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार प्रवीण काकड, विनोद टिळे, संदीप कडाळे, सतीश छुटे, आबा पिसाळ, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।